नमस्कार मित्रांनो. आज माझ्या सगळ्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब या तिन्ही चॅनलवरच्या सगळ्या माझ्या मित्रांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज चैत्र महिन्यातली पौर्णिमा, सगळ्यात महत्त्वाची पौर्णिमा. आणि आज सकाळपासनं असं मन सुन्न झालं आहे. एव्हाना मी आत्ता ऑफिसमध्ये बसलेलो आहे, कारण मला 2ला निघायचं आहे घरी. आणि सकाळी थोडंसं लोड आहे माझ्यावर, कारण माझे जे मित्र आहेत जे माझ्याबरोबर काम करतात, मनोज शेठ, हे सुद्धा आज शंकेश्वरला पौर्णिमेचं जातात, म्हणून ते गेलेले आहेत. आणि आज बुधवारी मी सुद्धा शेगावला असायला पाहिजे होतं, पण का नाही गेलो हे सांगतो तुम्हाला. तर आत्ता माझा एक गाडी लोड करायची आहे आणि एक गाडी येणार पण आहे. तर त्या दृष्टीने मी आत्ता ऑफिसला आहे सकाळी, आणि मी 2च्या आत घरी जाणार आहे. तर मी तुम्हाला माझं फक्त ना गोडाऊन दाखवतो. हे तुम्ही फक्त बघा. तुम्ही हा ऑफिसमध्येच आहे, म्हणजे मी बसलो आहे अशा एका कोपऱ्यात की बसायला जागा नाही आहे अक्षरशः. हा केबिनमधला भाग आहे हा सगळा. हे सगळं केबिनमध्ये आहे. आणि तुम्हाला समोर दिसेल असं दाखवतो तुम्हाला की तिथं म्हणजे हलायला सुद्धा जागा नाही. समोर दिसत असेल जो रस्ता दिसतोय, आणि इकडं इकडं हे सगळं माल माझा फुल आहे आता सध्या. तर लोड थोडा होता, ठीक आहे, तो व्यवसायाचा भाग झाला. परंतु आज सकाळपासूनच अस्वस्थ असं, म्हणजे आज मी शेगावला असायला पाहिजे होतं, जिथं गजानन महाराजांचं आज मी पौर्णिमेला अगदी हमखास मी शेगावमध्ये असतो. पण कारणही तसंच होतं की आईला सांभाळणाऱ्या ज्या मावशी आहेत ते त्यांच्या गावची जत्रा चैत्र महिन्यामध्ये असते, आणि ती जत्रा असल्यामुळं त्यांना जाणं ऑब्वियसली सगळ्यांच्याच गावच्या जत्रा असतात, जो तो जातो हे करतो. त्यांना सुट्टी पाहिजे होती मंगळवार, बुधवार, गुरुवार 3 दिवस. म्हणून मी सोमवारी सातारा, कराड इकडे सगळा माझा दौरा आटोपून आलो. आणि मंगळवारी त्या नसणार हे माहिती होतं मला, म्हणून मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार त्या परत येतील. तर ठीक आहे, कारण त्यांना जायचं होतं, त्यांना जा म्हटलं. शुभदा पण म्हटली की जा म्हणून. म्हणून मी आईसाठी आजचं शेगाव मी कॅन्सल केलं होतं. तिकीट कालच मी सगळी कॅन्सल केली, काढलेली. माझी पुढच्या महिन्यापर्यंतची तिकीटं तयार आहेत. 2 महिने पोस्ट हे असतात माझी तिकीटं. तर मी ती कालच कॅन्सल केली. 24 तास आधी करावे लागतात, जेणेकरून रिफंड आपल्याला जो काही येतो तो मिळतो. तर त्यामुळे थोडंसं असं आज सगळे डोळे माझे तिकडे लागलेले आहेत. महाराजांच्या समोर महाराज दिसत आहेत, त्यांच्या पादुका दिसत आहेत, तो आजूबाजूचा सगळा परिसर दिसतोय महाराजांच्या मंदिराजवळचा. प्रदक्षिणा घालतांची लोकांची धावपळ, प्रसादाच्या तिथे जाणाऱ्यांची धावपळ, हे सगळं डोळ्यासमोर मला चित्र दिसतंय की आज पौर्णिमा, चैत्रातली गर्दी असणार, हनुमान जयंतीची मंदिरात गर्दी असणार. कारण महाराजांच्या पासूनचं मारुतीचं ती जी मूर्ती आहे ती महाराजांच्या, गजानन महाराजांच्या पासूनची मूर्ती आहे ती. त्यामुळे तिथं हनुमान जयंतीचा सुद्धा उत्साह फार मोठा असतो, आणि पौर्णिमेला तिथं गर्दी असतेच असते. त्यामुळं थोडंसं असं मला अस्वस्थ वाटतं आहे. पण महाराज मला नक्की, मी महाराजांपुढं कालच नतमस्तक होऊन सांगितलं की महाराज मला माफ करा, यावेळेस नाही जमणार मला. आईसाठी मला थांबावं लागतं आहे, कारण आईजवळ कोणी ना कोणी एक जण पाहिजे. एक तर ती, नाही तर एक तर मी, आणि दोघंही नसलो तर मावशी असतात. त्यामुळं हिला रसिकाचं ऑफिस, विरांशला सांभाळायचं असतं, नातवाला माझ्या. आणि त्यामुळं थोडंसं सगळ्याच गोष्टी तिला दोन्ही नाही होत. तो लहान आणि ही
मोठी असून सुद्धा लहान बाळासारखी सेवा तिची करावी लागते, तिची देखभाल करावी लागते. तोल कधी जाईल कळता येत नाही. कारण आता सध्या मागच्या एक 15 दिवसात आई थोडी खचलेली दिसते, थोडासा आवाज दबलेला दिसतोय, आत गेलेला दिसतोय. आणि कालच माझे नगरचे मित्र आहेत आनंद कुलकर्णी, त्याची आई काल एक्सपायर झाली, देवाघरी गेली. अशीच रात्री 1:30 वाजता झोपेतच अटॅक आला. तिचं आणि हिचं वय जवळपास सारखंच आहे, 89, 88, 89. त्यामुळं तिला एकटीला सोडून जाणं मला शक्य नाही आणि तिलाही शक्य नाही काही करणं. त्यामुळं मी महाराजांपुढे म्हटलं, महाराज जेवढी तुमची सेवा महत्त्वाची आहे तेवढी आईची पण महत्त्वाची आहे. तुम्ही समजून घ्याल, मला माफ करताल. महाराज घेतच समजून, मला माहिती आहे. त्यामुळं मी थांबलेलो आहे. फक्त हे मनामध्ये असं हे झालेलं असल्यामुळं म्हटलं चला आज तुमच्याशी गप्पा मारूया आणि तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करूया. सांगितलं चला, हा प्रॉब्लेम असतो प्रत्येकाकडं, त्यामुळं नाईलाज आहे. आणि बहीण भाऊ पुण्यातच असतात. मनामध्ये काल आलं होतं खूप की भावाशी तर मी बोलत नाही, पण बहिणीला सांगावं, किती काय झालं तरी चला ठीक आहे सांगावं म्हटलं, पण जीभ नाही रेटली माझी. कारण कसं असतं मित्रांनो, सांभाळणारच नाही म्हटल्यानंतर, जमणार नाही म्हटल्यानंतर, सांभाळणार म्हणण्यापेक्षा जमणार नाही म्हटल्यानंतर त्याच गोष्टीसाठी आग्रह करायला मला नाही आवडत. आणि नाहीच जमणार, मी कामावर जाऊ का, हे करू का, ते करू का, घरी कोणी तिच्यासोबत कोणी नाही आहे, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळं तिलाही फोन करायची हिंमत म्हणण्यापेक्षा नको, जिथं काम आपलं होतच नाही. शेवटी माझी आई आहे, तिची आई आहे ती. पण नाही, इच्छाशक्ती प्रत्येकाची वेगवेगळी असते, त्यामुळं नाही. त्यामुळं तिलाही मी फोन करू असं वाटलं नाही. ही म्हणाली होती, पण काय ती येणार संध्याकाळी 6ला, जेवणार बिवणार, झोपणार, सकाळी उठून आंघोळ पिंघोळ करून जाणार. मग नुसतं ते झोपण्यापुरतं बोलून काही उपयोग नाही आहे. ठीक आहे, हरकत नाही. महाराज आहेत पाठीशी, ही वेळ निभावून घेतील, काय नाही, काळजी करायचं नाही. आता कालचं परवाचं उदाहरण बघा ना हो. म्हणजे आपण म्हणतो की आईवडिलांना म्हणजे काही मला बोलायला थोडंसं रिस्ट्रिक्शन आहेत थोडेसे, पण 3-3 महिने, 4-4 महिने, 2-2 महिने आई जिवंत आहे का मेली आहे हे सुद्धा बघायला ह्यांचं मन होत नाही आहे. अशा व्यक्तींना आपण या म्हणणं आता तरी, म्हणजे इतक्या ह्याच्या आधी मी बऱ्याचदा प्रयत्न केलेला आहे, परंतु इच्छा नसताना कुणाला बळजबरी करणं, हां बाकी त्यांचा भाव राहिला नाही राहिला, आईबद्दल माया आपुलकी असेल, येतील जातील, पण त्यालासुद्धा म्हणजे आपण एका ठिकाणी राहतो पुण्यामध्ये, आणि असं न वाटणं, म्हणजे आयुष्यात मी अशी मुलगी बघितली नाही आणि असा भाऊही बघितला नाही आहे. ठीक आहे, आमचे दोघांचे मतभेद असतील, आई तर एकच आहे. सगळ्या गोष्टी न सांगण्यासारख्या आहेत मित्रांनो. परंतु परवाच आपण बघितलं की 28 तारखेला 27 का 28, रेमंड्सचे मालक सर्वेसर्वा सिंघानिया 12,000 करोडचा मालक, किती, 12,000 करोडचा मालक 35 मजली घरामध्ये रुबाबात राहायचा, ज्याचे स्वतःचे विमानं होते. म्हणजे आता सांगण्यासारखी गोष्ट, सगळं स्वातंत्र्य त्यांचं होतं. म्हणजे जगाला, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना
चांगले चांगले कपडे त्यांनी घालायला शिकवलेले आहेत, चांगले कापड त्यांनी आपण लग्नामध्ये इकडं तिकडं घालून मिरवतो, त्याचा मालक 12,000 करोडचा मालक. मित्रांनो, ह्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे बरं का. बघा, म्हणजे मी तरी शिकलेलो आहे. वयाच्या 88व्या वर्षी, 87 का 88व्या वर्षी त्यांचं निधन झालं आत्ता. अक्षरशः भाड्याच्या घरात मागचे काही वर्ष तो राहत होता. इतकी वाईट घटना ही की मुलांनी काही वर्षापूर्वी सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर केली. म्हणजे वडिलांनीच केली, ती विश्वासाने केली. की शेवटी काही एक ठराविक वयानंतर आपण त्यातनं रिटायर होतो, निवृत्त होतो, मुलांच्या हातात देऊया. सगळं दिलं, सगळं सगळं सगळं. आणि आज शेवटचे काही वर्ष ते अक्षरशः एकटे राहत होते. 2 मुलं आणि 1 मुलगी होती. जसं आमचं आहे तसंच. म्हणजे आमचा त्याचा काही संबंध नाही आहे, किंवा आमची तेवढी प्रॉपर्टी नाही आहे, नाहीच आहे. तर अक्षरशः भाड्याच्या घरात राहून आपली जीवनयात्रा त्यांची संपली तिथं. 3 मुलं होते, पण एकही मुलगा जवळ नव्हता. बघा मित्रांनो, यातनं आपण, म्हणजे ह्याच्याबद्दल शब्द नाही आहेत माझ्याकडं, परंतु आयुष्यभर आपण ज्यांच्यासाठी करतो, आज या वयामध्ये मुलं म्हणून जर आपल्या आईवडिलांकडे बघत नसतील, साधी विचारपूस ती सुद्धा जर करत नसतील, तर आपण कोणता दिवा लावतोय सांगा बरं हे सगळं. म्हणून माझं पण सांगणं आहे की असं करू नका. कारण काय आहे, हे पाहिल्यानंतर अक्षर त्या दिवशी ना, म्हणजे मन शून्य झालं होतं की एवढ्या करोडो रुपयाचा मालक आज काय तिची अवस्था असते. हे म्हणजे अक्षरशः म्हणजे बघायला मिळालं की ठीक आहे, ते मुलं आले, त्यांचा अंत्यविधी केला, दर्शन घेतलं, गेल्यानंतर सगळे येतात, रडतात, अशी होती, तशी होती, असा होता, तसा होता, डोळ्यातनं पाणी नाही आलं तरी पाणी आणतात. पण जिवंत असताना काय तुम्ही किती पाहिलं त्यांच्याकडं, त्यांच्या इच्छा, आकांक्षा, त्यांचं मन तुम्ही मारलं. आणि हे त्यांचं मन मारायला तुम्हाला मुलांना तर काहीच अधिकार नाही आहे. अहो, गरीब गायसुद्धा आपल्या वासराला जीव लावते हो, जिभेने चाटते ती. तिची माया त्या रूपाने त्यांच्या पिल्लांना किंवा त्यांच्या वासरांना हे करते हो. आपण तर माणसं आहोत. आणि इतक्या निवृद्ध स्वभावाची माणसं या जगात राहतात की ज्यांना माया हा प्रकार सुद्धा माहिती नसतो. त्यामुळे शिकण्यासारखं खूप आहे, काहीतरी त्यातनं धडा घेण्यासारखं आहे. जगापुढं प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत, जो तो त्याच्या पद्धतीने राहतो. बाकी मित्रांनो काही नाही, आज फक्त तुमच्याशी मला थोडंसं मन ऑफिसमध्ये बसलो होतो, काय करा, गाडी यायची अजून वेळ लागत होता, म्हणून म्हटलं चला आज तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारू, थोड्या मनातल्या भावना तुमच्याशी बोलू. आणि असंच मला फेसबुक, इंस्टा आणि यूट्यूबला तुम्ही भरभरून प्रेम करतात. कुणी मला आत्ता परवा एकाचा फोन आला मित्राचा, म्हणजे मागच्या सोलापूर सोडलं, 97ला सोलापूर सोडलं मी. त्यानंतर त्याचा माझा संपर्क नव्हता, पण त्यांनी नंबर कुठून काढला, कसा काढला मला माहीत नाही, पण त्याचा मला फोन आला आणि त्यांनी इतकं भरभरून कौतुक केलं की काय यार धन्या, काय कसं आहे, असं ते मस्त तुझं एन्जॉयमेंट, खरंच यार मस्त वाटतं तुझं गाणं बघितलं की मला असं तारुण्य किंवा मला असा उत्साह येतो, कामामध्ये मन रमतं, चांगलं वाटतं. चला, आपण आपला आनंद घेतोय, आपल्यामुळे दुसऱ्याला आनंद मिळतो, हीच भावना असते, बाकी काही नाही आहे.
तर मित्रांनो, असंच आपण वरच्यावर भेटत जाऊ, बोलत जाऊ. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूबला सुद्धा माझा आपला धनू हे यूट्यूब चॅनल आहे. आज 5,500 सबस्क्रायबर झालेले आहेत. फार लवकरमध्ये माझे तिथं सबस्क्राईब झालेले आहेत, वाढलेले आहेत. चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे मला तिथं. तर माझं तेही चॅनल तुम्ही आठवणीने बघत जा आणि असाच भरभरून प्रतिसाद देत जा. जय गजानन.